जोडी साहिल आणि करण आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग साठी अक्षय पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये येतोय 38 सर्कल बाहेर. दोन खेळाडू आपल्याला पेट्रोलिंग पहिल्या षटकासाठी पाहायला मिळतील. लॉंग ऑफला पहिला प्लेयर असेल तर दुसरा प्लेयर आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये थर्ड मॅन फाईन लेग पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड ऑन जो मात्र आपण इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये पाहणार आहोत. गोलंदाज तयार होतोय. अक्षय स्ट्रायकर एंड वरती साहिल, नॉन स्ट्रायकर एंड वरती करण. पहिला चेंडू, यावेळेस पहिला चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. एफर्ट अप्रतिम होता, परंतु बॉल जो मात्र सीमारेषा पलीकडे चाललाय. चौकारासाठी एफर्ट अप्रतिम पाहायला मिळाला. मित्रांनो, अंगाला जपा आणि त्यानंतर फिल्डिंग करा. विनंती असेल सर्वांना, अंगाला जपायचे त्यानंतरच आपण फिल्डिंग करायचे. पहिल्या चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंडूवरती फ्लाय होते 4 या आकड्याने. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. साहिलचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती पुलचा देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड विकेट वरून स्क्वेअर लेग मध्ये स्प्रिंट मारण्यात आली होती. फिल्डरच्या माध्यमातून डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत आणि त्यांच्या माध्यमातून एफर्ट देखील अप्रतिम होते, परंतु धावा ते वाचवू शकले नाहीयेत. एकंदरीत 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 4. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अक्षय आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती स्ट्रायकर एंड वरती साहिल. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅचची संधी होती. फाईन लेग क्षेत्रामधला फ्लेअर झालाय बीट. बॉल निघून चाललाय फाईन लेग मधून सीमारेषा पलीकडे. रन मिलेंगे 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. दोन चेंडूंवरती कॅचेसच्या संधी होत्या 2 आणि त्या दोन्ही हुकत असताना आपण पाहतोय चानू स्पोर्ट्स इताडे पहिले मिड विकेटला आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये दोन्ही वेळेस चौकार, ज्या मात्र 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8 पाहायला मिळतीये. यावेळेस बॅटची कडा लागतीये. एसटी रक्षक कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज बाद होईल. साहिलला परतायला लागते माघारी. झटका लागतोय पहिला 8 या आकड्यावरती. जय हनुमान क्रिकेट संघ इताडे या संघाला. बॅक टू बॅक 2 चौकार आले. त्यानंतर विकेटचं पतन होतोय. नवीन फलंदाज केतन आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. अक्षयच्या माध्यमातून दोन्ही चेंडू पहिले चांगले होते. कॅचची संधी होती. संधीचं सोनं फिल्डरांना करता त्याची मात्र आलं नाहीये. इथे आपण पाहतोय थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फायनल क्षेत्रामधील प्लेअर बॅकिंग साठी आलाय. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते डीप थर्ड मॅन रिझन मध्ये. तोपर्यंत या 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय सुरेख फलंदाजी होतीये. जय हनुमान क्रिकेट संघ इताडे या संघाच्या माध्यमातून पूर्ण प्रकारे गोलंदाजावरती प्रेशर बिल्डअप केलं जातंय आणि इथे अजून एका विकेटचं पतन. बॅटची कडा. एसटी रक्षक करणार नाहीत कुठली चुकी. फलंदाज बाद होईल. दुसरा झटका लागतोय जय हनुमान क्रिकेट संघ इताडे या संघाला. फलंदाज केतनची केस संपुष्टात. केतन बॅक टू दी पवेलियन.
ही उपस्थिती पाहायला मिळते. दर्शन शेठ यांची उपस्थिती आपण पाहू शकतो. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले होते, कॅचेसची संधी होती, परंतु त्यानंतर विकेटचं पतन झालं. 2 धावा चौथ्या चेंडूवरती आल्या, पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळालं. इथे डॉट बॉलची समाप्ती होती. खोलवर टप्पाचा चेंडू होता, फलंदाज पूर्ण प्रकारे झालाय बीट. डॉट बॉलची समाप्ती होईल अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. 2-10 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. साहिल जो मात्र पहिल्या 2 चेंडूंवरती चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाला. 2 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवरती त्याला तंबूच्या आश्रयाला परतायला लागलं. त्याची जागा भरण्यासाठी केतन आला, त्याला देखील स्वस्तामध्ये अगदी 2 धाब्यांच्या इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन वरती परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. एकंदरीत पहिल्या षटकाची समाप्ती होती. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. करण आणि रोहन हे दोघेही अजून खेळपट्टीवरती आहेत आणि त्यांना त्यांचा खाता जो मात्र अजूनही खोलायचा आहे. बॉलिंग मार्क वरती आपल्याला दैवत पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. व्यक्ती कोट्यातील पहिलं, सांगी कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन ज्या मात्र ओपन होत असताना पाहायला मिळतील. डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, त्यानंतर मिड विकेट पाहायला मिळेल, काऊ कॉर्नर असेल, लॉंग ऑन असेल आणि लॉंग ऑफ याची मात्र आपल्याला डीप मध्ये पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये थर्डमॅन असेल, फाईन लेग असेल, पॉइंट असेल आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस वेगवान चेंडू होता, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. अगदी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु चेंडू पहिले बॅटला स्पर्श झाला, त्यानंतर बॉडीला ब्रश झाला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अर्ली ब्रेक थ्रू जे मात्र मिळाले तिथून मात्र सावरावी लागणार आहे हनुमान क्रिकेट संघ इताडे या संघाला. इथे खुलवर टप्पाचा चेंडू होता, फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल चालय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. ॲक्युरेट फेकी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली 12 या आकड्यावरती. दैवत यांच्या माध्यमातून पहिला चेंडू अप्रतिम होता. बॉडीचा वेग घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉडीला चेंडू ब्रश झाला, त्यानंतर दुसरा चेंडू खुलवा टप्प्याचा पाहायला मिळाला. फटका सुरेख होता, परंतु धावा फक्त 2च त्या चेंडूवरती मिळाल्या. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा हा चेंडू आपण पाहू शकतो. अलॉंग द वे चेंडूला स्टिअर केलं असतं तर कदाचित 1 ते 2 धावा मिळू शकल्या असत्या. सातत्याने आडव्या पट्ट्याने बॅट फिरवायचा प्रयत्न केला जातोय, मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला रीड जे मात्र कुठेतरी करत नाहीये, टप्पा जो मात्र बघत नाहीयेत आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. दैवत यांच्या माध्यमातून 2 धावा खर्च झाल्यात. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने फटका मारायचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचं होतं. अगदी एक टाइम असा आला होता ज्यावेळेस ब्लाइंड स्पॉट फलंदाजाला निर्माण झालं होतं आणि त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती होती. यावेळेस लाईन थोडीशी चेंज केली होती, लेन देखील थोड्याशा प्रमाणामध्ये चेंज करण्यात आली होती. डॉट बॉलची समाप्ती होती. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका अप्रतिम आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नर मधून बॉल सीमा पार. संघर्षाचा बिगुल वाजवणारा हा संघर्षमय षटकार. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत आणि 5व्या चेंडूवरती देखील षटकार पाहायला मिळतोय. सुरेख अशी सुरुवात पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ इताडी या संघाच्या बाजूने 40 ते 45 धावा एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती असेल. यावेळेस देखील वेट, वॉच अँड दॅन डिलिव्हर करायचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, एफर्ट देखील चांगलं होतं, परंतु बॉल निघून चाललाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार, चौकार येतोय.
दोन षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 22 पाहायला मिळतीये. 11च्या सरासरीने प्रति षटकामागे सध्याच्या स्थितीला धावसंख्या मेंटेन केली जातीये. मागच्या षटकामध्ये करणच्या माध्यमातून शेवटच्या 2 चेंडूंवरती 10 धावा एकवटण्यामध्ये आल्या. मोमेंटम कुठेतरी जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या बाजूने, जय हनुमान इताडे संघाच्या बाजूला शिफ्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अलॉंग द वे चेंडूला स्टिअर केलाय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 पाहायला मिळतीये. षट क्रमांक 3 मार्गस्थ हर्षलच्या माध्यमातून स्पेलमधील पहिले सांघिक कोट्यातील हे 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू खुलवट टप्प्याचा होता. अलॉंग द वे चेंडूला स्टिअर करण्यात आलं होतं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा. इथे फटका अप्रतिम आहे. चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट करण्यात येते पार्किंग प्लॉट मध्ये. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन छक्का. 6 धावा. देवरुंगपाडा विपक्ष एकविरा स्पोर्ट्स सावध. होणारी मॅच जय हनुमान जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष एकविरा स्पोर्ट्स सावध. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. दरम्यान लो फुल टॉस चेंडू होता. फटका सुरेख पाहायला मिळतोय. फिल्डर आपल्याला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत 2 धावेंवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 31 आकड्यावरती आहे. साहिल जाधव यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. पॅटर्न या नावाने सुपरिचित असलेले आमचे साहिल, त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत आहे. आणि आमच्या सोबत संकेत दळवी देखील जोडले गेलेत. सायलेंट किलर, छुपा रुस्तम अशी त्यांची ओळख आहे. यावेळेस फायडिश लाईनला टार्गेट करायचं होतं. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. पंचांचे 2 यात समांतर. एकदा वावांतरची टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हर्षलचा षटक थोडस मागडं पाहायला मिळतोय. आतापर्यंत 10 धावा खर्च झालेत हर्षलच्या या षटकामध्ये. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आले, कॅच कंप्लीट होतीये. काऊ कॉर्नर मध्ये टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज करणचं खेळ, विकेटचं पतन. झटका लागतोय 3रा. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान क्रिकेट संघ इताडे या संघाला करण. बॅक टू दी पवेलियन. दरम्यान उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय अनंतदादा केणी साहेब असतील, त्यांच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर लखनदादा पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. ओम साई क्रिकेट असोसिएशन आमने लोणाड या असोसिएशनचे आपण सदस्य पाहतोय, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. बॅक टू दी क्रिकेट आपण पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. स्वतः दैवत उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जात आहेत. 34 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये पाहायला मिळतोय. उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय अनंतदादा केणे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. आणि त्यांचं स्वागत करत असताना आपण पाहतोय फटका दर्जेदार, टायमिंग असरदार, बॉल सीमा पार आलाय, षटकार.
नंतर आता केणे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यासोबतच लखनदादा पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचा अवली म्हणून या दोन्ही व्यक्तिमत्वांची ओळख आहे. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर आयोजित आई गावदेवी नानकर चषकामध्ये षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 40 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्क वरती रितेश येतोय चौथ्या षटकामध्ये. तर समोर आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र रोहन असतील. एक चेंडू फेस केलाय, तो देखील आतापर्यंत डॉट येत असताना पाहायला मिळतोय. इथे वेगवान चेंडू होता, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आला होता. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नो +1. एकंदरीत 2 धावा टीमच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. आधीच एकदा कर्ज बाजारी त्यात उसणं शेजारी, अगदी त्याप्रमाणे सध्या कामगिरी होतीये. आधीच 3 षटकांमध्ये 40 धावा आहेत. इथून नो +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. 42 धावा धावफलकावरती पाहतोय. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. वाईट बॉल अभ्यंतरची पुन्हा एकदा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 43 धावा धावफलकावरती. फ्री हिट सो मात्र कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 10 ते 15 धावा झाल्या. 50+ धावसंख्या गेली तर एक मानसिक दबाव ज्यावेळेस चेजिंग करायला टीम उतरेल त्यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघावरती असेल. यावेळेस कॅच कंप्लीट होतीये, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 44 या आकड्यावरती. फ्री हिटला खूप सुरेख कॅचेस पकडल्या जातात. ज्यावेळेस फ्री हिट नसतो त्यावेळेस सोप्या कॅचेस देखील सुटताना आपण पाहतो. इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतोय पॉइंट रिजन मधून. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला फेकून दिलं होतं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. सर किती धावा असतील हे सांगायचंय. 7 धावा, 6 धावा असतील. असोसिएशन 6 धावा असतील. येस, 6 धावा पाहायला मिळतील. यापेक्षा जर फिल्डिंग केली नसती तर परवडलं असतं. मी म्हंटल होतं दुष्काळात 13वा महिना, एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी, असं काहीसं पाहायला मिळत आहे. जर 6 धावा द्यायच्याच होत्या तर तो बॉल का अडवला हा मोठा प्रश्न असेल. हरकत नाही. धावसंख्या 50 पाहायला मिळते. 50 अप होत असताना पाहायला मिळेल. एक माइलस्टोन जो मात्र कंप्लीट होतोय सध्याच्या स्थितीला जय हनुमान क्रिकेट संघ इताडे या संघाचं. धावसंख्येची मात्र 50 आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये चौथं शेवटचं भैरवी षटक आणि या भैरवी षटकामध्ये आपण पाहतोय खूप सुरेख अशी फलंदाजी होतीये. यावेळेस पंचांकडे कटाक्ष, पंचांचा बोट आकाशाकडे. OUT आउट. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. झटका लागतोय चौथा. जय हनुमान क्रिकेट संघ इताडे या संघाला. रोहन बॅक टू मास्टर. मॅच आपल्याला पाहायला मिळते. जानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स क्लब इताडे. दोन्ही एकाच गावातले संघ आहेत. एक दुसऱ्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स, एक दुसऱ्याचे वीक पॉइंट्स ते मात्र या दोन्ही संघांना माहित असतील आणि त्याला अनुषंगून मॅच ची मात्र दोन्ही संघांना एक दुसऱ्याचे स्ट्रेंथ वीकनेस माहित असेल, त्यामुळे मॅच मध्ये चुरस निर्माण होईल यात काही शंका नसेल. विनंती असेल जय अंबिका क्रिकेट क्लब देवरुंगपाडा आणि एकविरा स्पोर्ट्स सावध दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. टॉस मिड इनिंग्स मध्ये आपण करणार आहोत, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायचे. विकेटचं पतन झालं मागच्या चेंडूवरती. यावेळेस देखील पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पंच सांगतायत आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होतीये. इथे आपण पाहतोय
लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 51 धावा धावफलकावरती आहेत. विनंती आहे जय अंबिका देवरुंगपाडा आणि एकविरा स्पोर्ट्स सावध दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचे. चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडू थोडेसे खराब होते. पहिले 2 चेंडू खरं तर थोडेसे खराब होते, परंतु त्यानंतर कमबॅक पूर्ण प्रकारे रितेशने केलेला आहे. चूक जी मात्र फिल्डरची सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी चांगली होतीये, परंतु गोलंदाजांना कुठेतरी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून ती साथ मिळत नाहीये आणि ती साथ मिळत नाहीये, त्यामुळे धावसंख्या जास्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 51 धावा धावफलकावरती आहेत. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न मिसटाइम स्ट्रोक. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल. अशा रीतीने 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा 53 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती आहे जय अंबिका देवरुंगपाडा टीमचे कॅप्टन एकविरा स्पोर्ट्स सावध टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. तर विनंती करतोय उद्योजक समाजसेवक सन्माननीय लखनदादा पाटील असेल, त्यासोबतच ओम साई क्रिकेट असोसिएशन अमने लोणाड चे सदस्य सन्माननीय अनंतदादा केने असतील. आपण दोन्ही मान्यवर टॉस साठी उपस्थित राहायचे. आपल्या उपस्थितीमध्ये टॉस जो मात्र कंप्लीट होणार आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय देवरुंगपाडा, दुसऱ्या बाजूला सावध असे 2 मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल लखनजी पाटील साहेबांना, त्यासोबतच अनंत शेठ केणे साहेबांना आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन जे मात्र उपस्थित आहेत. हॅलो, थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. पुनश्च एकदा या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर आयोजित गावदेवी चषक 2024 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. जर पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतील हा 3रा सामना आपल्या क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आलाय, जिथे एकीकडे जानू स्पोर्ट्स इथाडे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान क्रिकेट संघ इताडे. अगदी आपण पाहू शकतो ओम साई लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्व क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आली आहे. चला मागच्या दिवशीला आपण वळणार आहोत, जिथे 24 बॉल विजयासाठी 53 धाब्यांची आवश्यकता असेल. ती म्हणजेच जानू स्पोर्ट्स इताडे या संघाला. मॅच इज ऑन. दोन्ही संघ नामांकित आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ एकाच गावातले आहेत. त्यामुळे एका जंगलामधील 2 वाघ
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एका विरोधामध्ये एक पाहायला मिळतील. म्हटलं जातं ना, बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से, लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. लढाई करावी लागेल. 53 धाब्यांचं लक्ष्य आहे जानू स्पोर्ट्स इताडी या संघासमोर. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोल द टीम, शो द गुड गेम. स्ट्रायकिंग एंड वरती नवनाथ, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रितेश, बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी आहेत ते म्हणजेच जितू. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज जितू. पहिला बॉल फटका लाजवाब. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. 2 धावा होत असताना कंप्लीट. 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 2 पाहायला मिळतीये. म्हटलं जातं मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. 24 चेंडूंमध्ये 52 धावा चेस करायच्या असतील तर फटका लाजवाब. डीप मध्ये फिल्डर मात्र त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट विश्वातील सर्वात देखणा आणि सेफ फटका. ओव्हर द बॉलर हेड, डाऊन द ग्राउंड, दमदार षटकार. मॅच क्रिकेट विश्वामधील एक असा असोसिएशन ज्या असोसिएशन मध्ये आपल्याला नवीन उदयोन्मुख खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळते. तो असोसिएशन म्हणजे ओम साई लोणाड क्रिकेट असोसिएशन आणि त्याच्या अंतर्गत ओम साई लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गावदेवी चषक नानकर 2024 हे दमदार आणि दिमागदार असं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळते. तुर्तास 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती. जशी मागणी तसा पुरवठा मैदानावरती केला जातोय. धावेंची मागणी आहे ती देखील भरघोस आणि धावा देखील भरघोस येत आहेत. 202 डबल आपल्याला पाहायला मिळाले आणि एका बॉल वरती षटकार आला. धावसंख्या धावफलकावरती 10 आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. जितूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी जरूर केली जाते, मात्र नवराचं आक्रमण ते देखील तितकंच अप्रतिम आहे. यावेळेस पॅट हातामध्ये फिरली आहे. स्टिकर वरती बॉल लागलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर डाऊन द बॉल कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानावरती स्वीकारला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज नवनाथचा खेळ. पहिला मोठा धक्का बसतोय जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. फलंदाज नवनाथ बॅक टू दी पवेलियन. असताना जितूने त्याचा विकेट घेतलेला आहे. फलंदाज बाद झाले. 10 या आकड्यावरती पहिला मोठा धक्का बसतोय जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. ओम साई लोणाड क्रिकेट असोसिएशनचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, एवन जोडी दोस्तीच्या दुनियेमध्ये ज्यांची मिसाल दिली जाते असे अनंता शेठ केने साहेब आणि लखन शेठ पाटील साहेब या 2 मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. दोघांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती आले धृतिक. स्ट्रायकिंग एंड वरती 10 धावा धावफलकावरती जरूर आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. 3 फिल्डर येतील. कॅचची संधी निर्माण झाली होती. हाफ चान्सेसला तुम्हाला कन्वर्ट करणं फार महत्वाचं आहे, मात्र कॅच छुटा सपना तुटा और गेंदबाज रूठा. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. जितू वरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. जरी विकेट मिळाली तरी आक्रमक हल्ले आम्ही चढवू. आमचे इरादे स्पष्ट आहेत. आम्हाला आक्रमक बॅटिंग करायची आहे, विध्वंसक फलंदाजी करायची आहे, हे सांगायचा प्रयत्न आपल्या बॅटने करतायत जानू स्पोर्ट्स इताडे संघाचे खेळाडू.
मात्र यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, डीप मध्ये फिल्डर असतील, फटका फसलाय. डीप मध्ये एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिलिंगे रन 4. तो बेडा होगा पार येतोय स्क्वेअर लेगला क्लिअर करत खणखणीत चौकार. आहे इताडे संघ प्लीज टीम मॉडेल घेऊ नका. सातत्याने व्यवस्थापन समितीचं आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतीये की जास्तीत जास्त वेळ घ्यायचा नाहीये. खूप चांगली स्कोरिंग मनीषजी थेटे सरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये संकेतजी दळवी सर जे एज अ स्कोरर आपल्याला जॉईन झाले होते. आता मात्र मनीषजी थेटे सर आपल्याला जॉईंट होत आहेत. दोघांचं आपण कौतुक करू. नक्कीच जर पाहायला गेलं धावसंख्या धावफलकावरती 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विजयाचा मार्ग जो आहे तो थोडासा सुकर झालाय, कारण जवळपास 13.25 ची आस्किंग गती होती आणि पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही 16 धावा अर्जित करतायत तर फार चांगला स्वप्नवर्त सुरुवात ड्रीम स्टार्ट मी म्हणेल बॅटिंग करताना टीम जानू स्पोर्ट्स इताडे या संघाच्या माध्यमातून. डीजे जॉली यांच्या माध्यमातून जबरदस्त संगीत संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. कालच्या आजच्या दिवसामध्ये देखील जबरदस्त संगीत डीजे जॉली अर्थात जालिंदर सरांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतोय. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करू. जसं दुपारचं सत्र होईल बैलगाडा शर्यतीचे गाणे त्यांच्या माध्यमातून वाजवले जातील. आता सकाळचं सत्र आहे आगरी कोळी संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवले जात आहेत. यावेळेस अगदी झेंडू पायाला आदळला होता. ब्रश झाल्यानंतर थोडंसं डायव्हर्ट झालं. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट करायचा प्रयत्न. एक धाव लेग बायची कंप्लीट. रन आना बहुत ज्यादा जरुरी है वो कैसे भी आ जाए असं म्हटलं जातं. धावा येणं फार महत्वाचं आहे. ते कशाही येऊ, लेग बायच्या येऊ, 22च्या येऊ, एक्स्ट्राचे येऊ किंबहुना विथ द बॅट येऊ. इथे लेग बायची एकदा बॅट होईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 17. अर्थातच मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक मैदानावरती झालाय अर्जित. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे साहिल यांच्या माध्यमातून. साहिलचं षटक कसं राहील यावरती सगळ्यांच्या नजरा असतील. हे षटक देखील फार महत्वाचं राहील. यावेळेस लोवा फुलटॉस जरूर होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेला. डीप मिडविकेट मधून फिल्डर सिंगलचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा यस आणि 2 धावेंच्या प्रयत्नामध्ये फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बाद झालेत. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नव्हती हे पानसाने पाहिलं आणि त्यानंतर आउट हा डिसिजन दिला. मोठा हादरा बसतोय बॅटिंग करत असताना जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज रितेश बॅक टू दी पवेलियन. जरूर बसला कारण रनआउटची विकेट. 1+ रनआउटची विकेट. आता 18 धावा धावफलकावरती. सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक मैदानावरती अर्जित झालेला आहे. अगदी आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अनंता शेठ केने साहेब आणि अनर्था शेठ केने साहेबांच्या सोबतीला आपण पाहू शकतो लखन शेठ पाटील साहेब या 2 मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. दोघांचं करूया सहर्ष स्वागत. यावेळेस लोव फुलटॉस होता. फटका दमदार पाहायला मिळतोय. फिल्डर होते मात्र फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. थँक यू सो मच. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे. जितूच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला जरूर चढवला गेला. 16 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या. त्या षटकामध्ये खर्च झाल्या. त्यानंतर आता साहिलच्या विरोधामध्ये देखील जबरदस्त बॅटिंग होतीये. नो डाऊट ॲट ऑल. जानू स्पोर्ट्स इताडे संघ बॅटिंग साठी ओळखला जातो आणि बॅटिंग देखील तितकीच जमदार धुवाधार पाहायला मिळते. स्लॉट मधला बॉल होता. मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला पाहायला मिळतो. मिस जजमेंट पाहायला मिळालं.
फिल्डरच्या माध्यमातून डिरेक्ट थ्रो ऑन स्ट्रायकिंग एंडवर कलेक्शन फार चांगलं गोलंदाजाचं पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट, 2 धावेने धावफलक पुढे सरकेल 26 या आकड्यावरती. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. ओव्हर नंबर मैदानावरती दुसरी मार्गस्थ आहे. जानस्पोर्ट सिताडे जय हनुमान इथाडे या 2 संघांमध्ये चालू असलेली चुरशीची लढत आपण पाहू शकतो. एका जंगलामधील 2 वाघ, एका म्यानामधील 2 तलवार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. काय घडेल काय बिघडेल हे तर नक्कीच पाहायला मजा येईल. यावेळेस स्टीप आउट झालेत. वी शेप मध्ये उडवायचा प्रयत्न जरूर होता, मिस्टेक झाली आणि मिस्टेकच्या या 4 धावा मिळतात. नशिबाची 7 बॉल सीमा पार, नशिबाचा लकी चौकार. आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतं. इथे 3 धावा डिफेन्स करताना तुम्ही बहाल केल्यात. आता या 3 धावा किती महागात पडतील हे तर शेवटच्या षटकापर्यंत तुमच्या समोर चित्र जे आहे ते स्पष्ट होऊन जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला चौकाराच्या साथीने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 30 या आकड्यावर. शेवटचा बॉल घेऊन साहिल करतील तर करतील काय, चांगली गोलंदाजी करतायत मात्र फिल्डरची साथ मिळत नाहीये. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, सिंगल कंप्लीट झाली. यावेळेस फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळतीये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, सिंगलने षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31 आपल्याला पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण 12 बॉल 22 धावेंची आवश्यकता. यस डीजे जॉली. आता या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये 22 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतीये. पाहूया काय घडेल काय बिघडेल. दोन्ही टीम्सचा विचार केला तर इताडे गावाचे या दोन्ही संघ आहेत. 12 बॉल 22, 31 झाल्यात. बनवायच्या 53 म्हणजे आता 12 बॉल आणि 22 धावेंची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 11.00 ची आस्किंग गती प्राप्त करावी लागेल. दैवतजी वेलेकर सर म्हणजे पंचांची भूमिका फार चांगल्या प्रकारे ते देखील बजावतात. या संपूर्ण विभागामध्ये नामवंत पंच म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आठवते आम्हाला ज्या वेळेस वरपच्या मैदानावरती ॲज अ प्लेअर ते आले होते, 60 धाब्यांची विध्वंसक खेळी त्यांनी साकारली होती. अशी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दैवतजी वेलेकर सर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिक ज्याच्या बॅट मधून तब्बल 2 चौकार 1 षटकार आलाय. फुल टॉस बॉल जरूर होता, मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला. व्हॉट अ फिल्डिंग यार, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. जान जाए पर गे ना जाए, जान जाए पर रन ना जाए, हे एफर्ट मैदानावरती जबरदस्त आपण म्हणू शकतो. 12 चेंडू 22 धावेंचा डिफेन्स करत असताना कशी फिल्डिंग पाहिजे आहे तर मित्रांनो ही अशी फिल्डिंग पाहिजे आहे. कंप्लीट झाल्या धावा 2, धावसंख्या धावफलकावरती 33. आता समीकरण येऊन ठेपलंय 11 चेंडू विजयासाठी 20 धावेंची आवश्यकता. लेस दॅन 12 असं आस्किंग रन रेट जरूर आहे. मात्र क्रिकेटमध्ये 2 ते 3 बॉल डॉट गेले, एखादी विकेट गेली, धावसंख्या पुढे सरकत नाही, प्रेशर बिल्डअप होतो, रन रेट वाढतो आणि त्यामध्ये तुमच्या माध्यमातून चुका होतात. त्यामुळे नक्की सिंगल डबलचा गेम देखील करणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल, क्विकर 1चा वापर करण्यात आला. शॉट ऑफ गुडलेन बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. रायझिंग अँड सरप्राईज टेक ऑफ आपल्याला पाहायला मिळाला.
डॉटबॉलची होत असताना समाप्ती या पुढील सामना आणि या पुढील सामन्यामध्ये दोन नामांकित संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो. आई एकविरा स्पोर्ट्स सावत आणि तो संघ फाईट करेल जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा या संघासोबत. चला मॅचच्या दिशेला जाऊया जिथे मॅच एकदम रफ अँड टफ पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल 20 धावांची गरज. यावेळेस पंचांकडे अपील फिंगर अप ओ युची विकेटचं होत असताना पतन. कावळा बसायला फांदी तुटायला स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आणि आता पवेलियनच्या दिशेला परतत असताना फलंदाज ऋतिक बॅक टू दी पवेलियन. इधर तो कभी बाजी उधर. कधी टीम इताडे म्हणजे इताडे दोन्ही संघ आहेत मात्र कधी जानू स्पोर्ट्स इताडे तर कधी आपल्याला जय हनुमान क्रिकेट संघ इताडे या संघाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. कोण जिंकेली मॅच हे तर माहिती नाहीये मात्र मॅच ब्लॉकबस्टर होईल, मॅच सुपर डुपर हिट होईल आणि मॅच पैसा वसूल होईल या ती मात्र शंका नाहीये. संपूर्ण इताडेचे नजरा आज या मॅच वरती असतील या देखील ती मात्र शंका नाहीये. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आला मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल अँगल क्रिएट करत नैसर्गिक कोण नॅचरल अँगल जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला डाऊन द लेग साइड आणि त्यामुळे त्याला अनुषंगून पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्या 34 34 या आकड्यावरती चेंडू शिल्लक आहेत 9. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र एका धावेने पुढे सरकेल. अब नाही चलेगा इक्का दुक्का अब मारना पडेगा चौका और छक्का. चौकार आणि षटकारांची आता आतिषबाजी करणं फार जास्त महत्वाचं आहे. पाहूया या मॅच मध्ये काय घडेल हे देखील पाहूया आपण. म्हटलं जातं की फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. पाहूया कुठला संघ आणि कुठला संघ स्वतःवरती विश्वास ठेवेल. एकीकडे दैवत वेलीकर आहेत दुसरीकडे आपल्याला गणेश पाहायला मिळतील. गणेशने आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली नो डाऊट ॲट ऑल. 4 चेंडूंमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 4च धावा बहाल केल्यात. आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 8 बॉल 18 धावेंची आवश्यकता पाहायला मिळतीये. दिल ना उम्मीद नाकामी तो है लंबी है गम की शामी तो क्या वो शामी तो है. 4 चेंडू जरूर खराब आलेत मात्र इथून चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. यावेळेस स्पीकर 1 फलंदाज पीच झाले चेंडू डॉट आला पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आता समीकरण येऊन ठेपलंय 7 बॉल आणि विजयासाठी 18 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावा. काय घडेल काय बिघडेल हे पाहणं तितकंच रोचक असणार आहे. मात्र हा बॉल फार महत्वाचा आहे. या बॉल वरती मोठा फटका आला धावसंख्या 12 ते 13च्या घरामध्ये गेल्या तर शेवटच्या मोमेंट पर्यंत जानू स्पोर्ट्स सिताडे संघ हा फाईट करू शकतो. या मॅचचं प्रतिबिंब या चेंडूवरती अवलंबून आहे. गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती तयार स्ट्रायकिंग एंड वरती दैवत. यावेळेस चांगला चेंडू होता जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत आम्हाला कळवतायत हा चेंडू अवांतरचा असेल. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. आता समीकरण येऊन ठेपलंय 7 बॉल आणि 7 चेंडूंमध्ये 17 धावेंची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावा. काहीतरी कर भावा केली तर फक्त आणि फक्त इताडेमध्ये तुझी हवा. 7 चेंडूंमध्ये 17 धावा होऊ शकतील की नाही हा मोठा प्रश्न नक्कीच निर्माण झालाय. 1 फॉर दी ओव्हर ओनली फॉर दी ओव्हर पंचांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचतोय तर नक्कीच यावेळेस दक्षता घेणं गोलंदाजाला तितकंच महत्वाचं राहील. यावेळेस देखील जबरदस्त बॉल चांगला टेक ऑफ घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 36. उर्वरित समीकरण उर्वरित चेंडू 6. विजयासाठी 17 धावेंची आवश्यकता. आणि आदरणीय जयदादा कोणकर साहेब दोन्ही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दोघांचं करूया सहर्ष स्वागत वेलकम. दोन्ही मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 6 चेंडू 17 धावेंची आवश्यकता आहे.
थोडंसं स्पीडअप केलं तर बरं होईल. दोन्ही संघ चला स्पीडअप करायचंय. बॅटिंग टीमचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत केली होती. चला फिल्डिंग टीम, जय हनुमान क्रिकेट संघ इताडे, फिल्डिंग सेट करून घ्या. मॅच ज्या रिदम मध्ये सुरू आहे ते रिदम कंटिन्यू होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. 2 मोठे फटके मारणं फार जास्त महत्वाचं आहे. पहिले 3 चेंडू 2 मोठे फटके आले या मॅच मध्ये, नक्की एक आशेचा किरण असेल जानू स्पोर्ट्स इताडे संघासाठी. दुसरीकडे डॉट बॉल पर्सेंटेज जसे वाढत जातील तसा तसा प्रेशर बिल्डअप होत जाईल समोरच्या संघावर आणि स्वतः संघ सेफ पोझिशन वरती पाहायला मिळेल, तो म्हणजेच हनुमान क्रिकेट संघ इताडे. नक्की म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से लेकिन तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. कमबॅक करावा लागेल मैदानावरती. चांगल्या गोलंदाजीला चांगल्या फलंदाजांनी उत्तर द्यावं लागेल. आता 6 चेंडू विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता आहे. काय खेळेल काय बिघडेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मी म्हणेल जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली आहे. कारण 6 चेंडू विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. कोण जिंकेल मॅच? 6 चेंडू नंतर चित्र स्पष्ट होऊन जाईल. 6 चेंडू 17 धावा. शेवटच्या षटकामध्ये करणच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. सहा चेंडू आणि 17 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गौरव, ऑन स्ट्रायकिंग एंड वरती दैवत आणि जबरदस्त गोलंदाजी मागच्या षटकामध्ये आपल्याला गणेशची पाहायला मिळाली. करण आहेत शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे, मात्र षटकार असेल. जबरदस्त जो प्रयत्न होता, मात्र बॉल सीमा पार. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार. विजयासाठी 11 धाब्यांची गरज. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव, अरे तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. 5 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीडा रसिक राजासाठी पैसा वसूल असा सामना. जे पेट्रोल टाकून आपल्या गाडीमध्ये इथे मॅच बघायला आले त्यांचा पैसा वसूल, आणि लाईव्ह जे बघतायत दर्शक ज्यांनी रिचार्ज टाकलाय त्यांचा देखील पैसा वसूल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, साच बाज आणि मैदानावरती घडलंय ताज. मैदानावरती 3 धावा कंप्लीट आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त आपल्याला मुकाबला पाहायला मिळतो. आता 4 चेंडू विजयासाठी 8 धावेंची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. कोण जिंकली मॅच ते तर पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. दिलना उमेद नाकामी तो है, लंबी है गम की शामी तो क्या वो शामी तो है. आता 4 चेंडू 8 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. कुठला संघ हा सामना जिंकेल? दोन्ही इताडेचे संघ आहेत. एका जंगलातील 2 वाघ, एका म्यानामधील 2 तलवारी. मैदानावरती एका व्यक्तीविरुद्ध एक झुंजत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त असा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. कशी असावा मुकाबला तर असा असावा. आणि ज्यावेळेस एका गावामधील 2 संघ असतात आपल्याला चुरस पाहायला मिळते. आपल्याला तितकीच जास्त चिकटी पाहायला मिळते, तितकीच जास्त चिवटपणा पाहायला मिळतो, आणि नक्कीच ते आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. ब्लॉकबस्टर मुकाबला होईल याती मात्र शंका नव्हती, आणि तसाच मुकाबला आपण पाहू शकतो. 4 चेंडू 8 धावा. त्यावेळेस लाईन बाबी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. 4 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. 4 चेंडू 7 धावा. जबरदस्त मुकाबला आपण पाहू शकतो. 4 चेंडू 7 धावा. प्रेशर 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 आणि प्रेशर मध्ये दोन्ही संघ आहेत. प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते, मात्र इथे प्रेशर कोण चांगला हँडल करेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉटच्या बाहेर मारायचा प्रयत्न जरूर होता. बॅटन बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. ज्याप्रमाणे सोन्याचा भाव वाढत चाललाय शेअर मार्केटमध्ये, त्याप्रमाणे डॉट बॉलचा भाव देखील वाढत चाललाय. आता 3 चेंडू विजयासाठी 7 धावेंची आवश्यकता. 3 चेंडू 7. स्ट्रायकिंग एंड वरती दैवत, ज्याच्या नावाचा बोलबाला सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. इताडेसाठी फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन सातत्याने तो करतो. मात्र आता वेळ आली आहे. म्हटलं जातं ना, जब मसले बडे होते आपने टीम के लिए कोई ना कोई तो खडे होते. आता स्वतःला उभं राहावं लागेल, सांगावं लागेल, जब हम है खडे तो हम सरकार से भी बडे. आता 3 चेंडू
7 धावेंची आवश्यकता. डान्सिंग डाऊन द विकेट, मैदानावरती हा चेंडू देखील निर्धाव, हा चेंडू देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण येऊन ठेपलंय. उर्वरित चेंडू असतील ते म्हणजे फक्त 2 आणि विजयासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. काय झालंय, यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. 2 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. करणने आतापर्यंत षटकार आणि 3 धावा खाल्ल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी केली आहे. दुसरीकडे थोडासा संघ बॅकफुट वरती आहे, कारण दैवतने सलगचे 4 चेंडू निर्धाव फेस केलेत. आता पाहूया काय घडेल, कारण दैवतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. इथून मात्र एक प्रेशर रिलीजिंग शॉट आला, चौकार जरी आला तरी 1 चेंडू 3 धाव्यांची गरज असताना चांगल्या प्रकारची कामगिरी होऊ शकते. 2 चेंडू 7 धावा, थोडासा स्पीडअप करायचा ही विनंती असेल. 2 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता असेल जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, जुनूसा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तिनका उठाना पड़ता है. आता तशाच प्रकारे प्रयत्न करावे लागतील. शर्तीचे प्रयत्न इथे गरजेचे आहेत. 2 चेंडू 7 धावा, 2 चेंडू 7 धावा हॅमर केलाय. 1 धाव कंप्लीट झाली. चेंडू नोमॅन्स लँडच्या दिशेला वळतोय, मात्र मिड विकेट मधून चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि 1 शॉट. त्यामुळे 1 चेंडू आणि 7 धावा. घडलंय काय, मैदानावरती झालाय घातपात आणि अपघात. आता 1 चेंडू विजयासाठी 7 धाव्यांची आवश्यकता असेल. बघा, नशीब जर तुमच्या सोबत असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. मात्र आता नशिबाला म्हणत असतील जानू स्पोर्ट्स सिताडे संघाचे खेळाडू की हे जिंदगी चाहे जितना भी नचा, बस गाणे अच्छे बजा. कारण आता 1 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. विनंती असेल समाजसेवक आणि उद्योजक अमोल शेठ जाधव साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आमचा अतिथी कक्ष आहे, त्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हायचं. 1 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता. ओम साई लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी नानकर आयोजित गावदेवी चषक नानकर 2024 हे दमदार आयोजन आपण पाहू शकतो. स्पर्धा कशी असावी, स्पर्धेमध्ये एक मॅच कशी असावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. खूप चांगलं व्यवस्थापन समिती मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं फार चांगल्या प्रकारे मी म्हणेल काळजी घेतली जाते. प्रत्येक खेळाडूसाठी देखील आपण पाहू शकतो खेळाडू कक्ष आहेत. आमच्या क्रीडा रसिक राजास देखील 2 स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतील. सुसज्ज व्यासपीठ, त्या समवेत अतिथी कक्षामध्ये फार चांगलं VIP डाईस आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली लाईव्ह टेलिकास्टची टीम, स्कोर देखील फार चांगले आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील फार चांगले पंच आणि समालोचन कक्षामध्ये देखील प्रथम चव्हाण सर आहेत. नक्कीच फार चांगल्या प्रकारचे नियोजन आणि आयोजन संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर यांच्या माध्यमातून. 1 चेंडू 7 धावा. मेरिकल घडेल की नाही. खोलडप्प्याचा बॉल, सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय हनुमान क्रिकेट संघ इताडे संघाने. हार्दिक अभिनंदन टीम जय हनुमान क्रिकेट संघ इताडे. हार्ड लक टफ लक देऊया आपण जानू स्पोर्ट्स इताडे संघाला. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. हार्ड लक टफ लक आपण नक्की देऊ. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. प्रत्येकाने